हॅलो स्टुडंट्स, आज आपण कोणते कोणते इम्पॉर्टंट टर्म्स घेणार आहे ते लिहिलेलं आहे. आणि कालपर्यंत आपलं कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट झालेला हा कॅश डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट पुन्हा एकदा आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकल बिझनेस ट्रान्झॅक्शनचे आपण गणित सोडवू, प्रॉब्लेम्स म्हणतात इथं, त्यावेळेला तुम्हाला ह्या डिस्काउंटचा पुन्हा एकदा उल्लेख होणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा हेच दोन्ही एक्सप्लेन करणार आहे. आता आज हेड ऑफ अकाउंट म्हणजे काय? हेड ऑफ अकाउंट म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाचे खातं निघतंय त्याचं टायटल. आता समजा तुम्ही आतापर्यंत तुम्ही बँक ऑफ इंडियात अकाउंट उघडला, नवीनच उघडला बँक ऑफ इंडियामध्ये, तर बँक ऑफ इंडिया अकाउंट म्हणून तयार होणार तुमचा. समजा एक नवीन कस्टमर तुमच्या दुकानात आला आणि त्यानं उधारीवर माल खरेदी केला, ओळखीचा होता म्हणून त्याला तुम्ही क्रेडिट सेल्स केले, उधारीवर माल विकला. मी दुकानदाराच्या बाजूने विचारला, बोलला. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही दुकानदाराच्या बाजूने विचार करा, काउंटरच्या आत उभा राहा आणि तुम्ही विचार करा त्याच्या दृष्टिकोनातनं, त्याच्या व्ह्यूमधनं, तर तुम्हाला अकाउंटन्सी कळेल. मग दुकानदाराशी एक नवीन कस्टमरची ओळख झाली आणि त्याला तुम्ही उधारीवर माल सेल केला, क्रेडिट सेल्स केले, तर तुम्ही त्याचं नाव लिहून घेणार का नाही? त्याचं नाव लिहिणार का नाही? समजा तो कस्टमर विनोद असेल तर विनोद अकाउंट लिहिणार का नाही? विनोद अकाउंट या नावाचं नोंद तुमच्या हिशोबाच्या पुस्तकात ठेवणार की नाही? समजा तुम्ही एक नवीन मशीन खरेदी केलं, नवीन मशीन आता 1-2-3 होती, मग नवीन मशीन खरेदी केलं तर मशिनरी नावाचं अकाउंट निघणार का नाही? तुम्ही एक नवीन बिझनेससाठी बिल्डिंग खरेदी केली तर बिल्डिंग नावाचं अकाउंट निघणार का नाही? त्या बिल्डिंगला काहीतरी नाव असेल, आधीच्या बिल्डिंगचं वेगळं आणि ह्या बिल्डिंगचं वेगळं. म्हणजे असे जे जे व्यवहार तुमच्या बिझनेसमध्ये घडत असतात त्याच्या नावाने एक खातं ओपन करायचं, अकाउंट ओपन करायचं. तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. एवढे बँकेत कस्टमर असतात, खातेधारक असतात. आता खातेधारक म्हटलं बघा, तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचं कुठल्या बँकेत खातं आहे, बडोदा बँकेत आहे, स्टेट बँकेत आहे, युनियन बँकेत आहे, असं म्हणता की नाही? तोच की अकाउंट. खातं म्हणजेच अकाउंट. आपलं ज्या बँकेत खातं आहे, कुठल्या बँकेत खातं आहे, मला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, असा जो विषय असतो की नाही, तोच हा. म्हणजे जे व्यवहार घडतील, ट्रान्झॅक्शन घडतील. आता समजा तुम्ही एखाद्या कामगाराला, किंवा तुमचा वकील आहे, पहिल्यांदाच तुम्हाला एका वकिलाचा सल्ला घ्यावा लागला म्हणून त्याला तुम्ही वकिलाची फी दिली, त्याला इंग्लिशमध्ये लीगल चार्जेस म्हणतात. मग लीगल चार्जेस अकाउंट काढायचं. लीगल चार्जेस अकाउंट इथं कसा लिहिला? विनोद अकाउंट. तसा लीगल चार्जेस अकाउंट, लीगल चार्जेस अकाउंट, किंवा लीगल फीज म्हटलं तरी चालतंय, लीगल फीज अकाउंट असं म्हटलं तरी चालतंय. आता वकिलाचा सल्ला घेतल्यावर तो त्याची फी घेणार वकील. मग त्याला फी दिल्यावर कॅश न द्या, चेक न द्या, कसं असेल ते असेल. मग लीगल फीज अकाउंट किंवा लीगल चार्जेस अकाउंट येणार सल्ला घेतल्यावर. लक्षात आलं? अकाउंट म्हणजे थेरी वाचा. दी टायटल ऑब्लिक नेम ऑफ अकाउंट रिटर्न ऑन दी टॉप ऑफ अकाउंट. हे नाव कुठं लिहिलं जातं? त्या अकाउंटच्या वरती लिहिलं जातं. तुम्ही कधीतरी तुम्ही बँकेतनं जर तुमचं एखादा तुमच्या खात्याचं जर हे लिहून कॉम्प्युटर प्रिंट केली, तुमचा जो सेव्हिंग अकाउंट आहे बँकेत, त्याचा जर तुम्ही पासबुकमध्ये किंवा एका तावावर त्यांच्याकडनं प्रिंटआउट मागितली तर वरती तुमचं नाव असतंय, बँकेचं नाव आणि तुमचं नाव, खातेधारकाचं नाव असतंय की नाही वरती? आधी बँकेचं असतंय, त्या बँकेचं स्टेटमेंट आहे म्हणून, आणि त्याच्या खाली तुमचं असतंय, पण तुम्ही त्या बँकेचे अकाउंट होल्डर आहात, खातेधारक आहात म्हणून. ओके. आता इनव्हॉइस म्हणजे काय? इनव्हॉइस म्हणजे बिल. आपल्या साध्या मराठी भाषेत बिल. हे इनव्हॉइस, आता बिल एकदा मराठी सांगितलं, आता बाकीचं राहू दे. हे इनव्हॉइस कोणाला देतं? सेलर टू बायर. म्हणजे आपण ज्याला माल विकला, जो आपण विकतो आपण सेलर, जो परचेस करतो तो परचेसर किंवा बायर, परचेसर किंवा बायर. मग हे इनव्हॉइस बिल कोणाला द्यायचं असते? सेलर टू बायर. कधी द्यायचं असते हे? कधी द्यायचं असते? क्रेडिट सेल्सच्या वेळेला. जर व्यवहार क्रेडिट सेल्स झाले असतील, बिझनेस ट्रान्झॅक्शन क्रेडिट असेल, म्हणजे काय? उधारीवर माल विकला असेल तर इनव्हॉइसचा संबंध येणार, इनव्हॉइसचा संबंध येणार. आणि इथं जर रोखीचा व्यवहार असता, आपण त्याला रोखीनं माल विकला असता, तर कॅश मेमो आला असता. कॅश मेमो कधी येतो? कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये. अहो, हे सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे हो. तुमचा जो व्यवहार झाला त्याचा पुरावा, प्रूफ आहे हे. आता तुम्हाला उदाहरण देतो, थांबा. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर तिथं फी भरल्यावर त्यांनी एक रिसिप्ट फाडून दिली. काय झालंय? डॉक्युमेंटरी एव्हिडन्स झाला की हा तुमचंच उदाहरण, इथं तुमचंच उदाहरण. मग हे ऍडमिशन, हा माझी ऍडमिशन झाली. का बरं तू आता एवढं बिंदास्त आहे? तुम्ही ऍडमिशन झाली, त्याची रिसिप्ट मिळाली ना आता विद्यार्थी म्हणून.
ऍडमिशन, मग नंतर कॉलेज सुरू झाल्यावर आय कार्ड मिळणार, पण लायब्ररीचं कार्ड मिळणार, ते भाग वेगळा. पण तुम्ही आज तिथं फी भरून तुम्हाला त्याची रिसिट मिळाली म्हटल्यावर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तोच की हा. तो कसा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुझ्या ऍडमिशनचा आहे ना, तसा हा आमच्या बिझनेस मधला आहे, हा आपल्या बिझनेस मधला आहे. क्रेडिट सेल्स जर केले असतील, अर्थ कळतो का आता? उदाहरण माल विकला असेल, कोणी कोणाला, सेलर टू बायर, तर इनवाइसचा संबंध येतो, इनवाइस बिलचा संबंध येतो. आता कोण कोणाला म्हणतो त्याला? जो सेलर असतो त्याच्या दृष्टीने ते आउटवर्ड इनवाइस आहे. आउटवर्ड हा शब्द कुठून आला? माल विकला ना, माल सेल आउट करून टाकला म्हणून आउटवर्ड इनवाइस. आणि ह्याने तो परचेस केल्यामुळे ह्याला म्हणायचं इनवर्ड इनवाइस. म्हणजे बिल एकच, जे काय बिल असेल इथं तयार करतो बघ, जे काय बिल असेल ते एकच आहे. दोघं जण त्याला कुठल्या व्ह्यू दृष्टिकोनातनं बघतात. सेलर म्हणतो हे आउटवर्ड इनवाइस आहे, बायर म्हणतो हे इनवर्ड इनवाइस आहे. इनवर्ड का? त्यांनी माल परचेस केलाय, त्यांनी गुड्स परचेस केलेत. हा आउटवर्ड का म्हणतो? ह्यांनी गुड्स सेल केलेत, म्हणून ह्याशी नावं आहेत. बर, इनवाइस हे शब्द कधी येतो? कोणाच्या दरम्यानचा शब्द आहे? सेलर टू बायर. गुड्स सोल्ड टू बायर, त्यावेळेला क्रेडिट सेल्स. आणि तो सुद्धा व्यवहार कसा असला पाहिजे? क्रेडिट सेल. आणि कोण काय म्हणते सांगितलं, कोणाच्या दृष्टिकोनातून. म्हणजे बिल एकच आहे, नावं दोन आहेत. कळालं? आता कॅश मेमो. कॅश मेमो हा कधी निघतो? रोखीच्या व्यवहारात. रोखीच्या व्यवहारात असतो, आणि हे सुद्धा सेलर टू बायरच आहे. आणि कधी घडणार? हे कॅश सेल्सच्या वेळेला. जेव्हा आपण रोख वस्तू विकतो, रोखीनं वस्तू विकतो, तेव्हा कॅश सेल्स, कॅश मेमो तयार केलं जातं. बऱ्याचशे मी काल का परवा बोलताना सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये, 80% व्यवहार कॅश ट्रान्झॅक्शन असतात. त्यामुळे कॅश मेमोचा वापर जास्त केला जातो इनवाइस पेक्षा. त्यामुळे हे बिल, आणि तुम्हाला हे कॅश मेमो वगैरे, कॅश ऑब्लिक क्रेडिट असं लिहिलेलं बिलबुक मिळतात स्टेशनरीचे दुकान. जरा ज्यांचा व्यवसाय असेल त्यांनी बघा, बिलबुक वगैरे, लेजर, जर्नल. आता जे बेसिक शिकवतो ना, ते हळूहळू बघायला थोडंसं लक्ष घातलं तर चालतंय. अजून थोडं पुढं पण जायला पाहिजे. जर्नल, लेजर आलं की तुम्हाला जास्त कळेल तुमच्या बिझनेसचे हिशोब लिहिताना कसे लिहितात. पण एक आहे, हा थेरॉटिकल भाग आहे. प्रॅक्टिकल थोडा वेगळं पडतंय. प्रॅक्टिकल कन्सेप्ट ह्याच आहेत, तिथं पण हे शब्द वापरले जातील, कॅश मेमो, क्रेडिट मेमो, इनवाइस वगैरे. पण लिहितानाची सिस्टीम वेगळी आहे. अकाउंट रायटिंग जरा वेगळा आहे, प्रॅक्टिकल प्रकार वेगळा असतो, आपल्या शिकताना वेगळं असतं. ओके, आता कॅश मेमो कळालं का? कॅश मेमोचा अर्थ बघा एकदा. कॅश मेमो हे झालं, इनवर्ड इनवाइस, आउटवर्ड इनवाइस सगळं झालं. आता कॅश मेमो, स्टेटमेंट इश्यूड बाय सेलर टू बायर ऑन कॅश सेल्स इज कॉल्ड कॅश मेमो. स्टेटमेंट म्हणजे काय फार मोठं स्टेटमेंट नसतंय, बिल. कॅश मेमोचं बिल असतंय. परवाच पेपरचा आता हा महिना सुरूच झालाय ना, दररोज जो वर्तमानपत्र येतंय, न्यूजपेपर, त्याचं बिल आलं. त्याच्या बिलावर बघितलं वरती कॅश ऑब्लिक क्रेडिट होतं. कॅश ऑब्लिक क्रेडिट. पैसे दिले तर कॅश मेमो होईल, पैसे नाही दिले तर क्रेडिट मेमो होईल. क्रेडिट मेमो म्हणजे इथं आला, परत वरती आलं, ते लक्षात आलं? ओके, कॅश मेमो झालं. आता गुडविल म्हणजे काय? गुडविल ओझर तर मी परवा सांगितलंय. गुडविलचा मराठी अर्थ नावलौकिक. ज्यांना मराठी हवं त्यांनी लेक्चरमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा लिहून घ्या, काही हरकत नाही. गुडविल मीन्स आपल्या व्यवसायाचं नेम अँड रेप्युटेशन ऑफ द बिझनेस इज कॉल्ड गुडविल, अँड इट इज अन इनटँजिबल ॲसेट. इट इज अन इनटँजिबल म्हणजे अदृश्य. गुडविल दिसतं का डोळ्याला? नाही दिसत. गुडविल म्हणजे नावलौकिक, तुमच्या व्यवसायाचं मार्केटमध्ये असलेलं नाव. म्हणजे काय? इथं माल चांगला मिळतो, स्वच्छ असतो, रिझनेबल रेट आहे, क्विक सर्व्हिस आहे, किंवा एखादा माल खराब असेल तर तो परत घेतो, ह्याला म्हणतात नेम अँड रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. वाचा, नेम अँड रेप्युटेशन ऑफ द बिझनेस इज कॉल्ड गुडविल. इट इज अन इनटँजिबल ॲसेट. इट हॅज रिअलायझेबल व्हॅल्यू. हे काय शब्द? इट हॅज रिअलायझेबल व्हॅल्यू. गुडविलची आपल्याला किंमत मिळते, गुडविल आपल्याला विकता येतं. पण गुडविल नुसतं विकायचं नसतंय. तुम्हाला जर बिझनेस विकला असेल, अजून एक सर्वात महत्वाचा शब्द, आपल्या ज्या बिझनेसचं नावलौकिक गुडविल आहे ते बिझनेसला अटॅच असते ऑलवेज. तुम्ही जर एखाद्याला म्हटलात, नाही मी पुढे बिझनेस चालू ठेवणार आहे, माझं गुडविल तेवढं तू विकत घे, असं कसं जाईल गुडविल विकत? कारण गुडविल हे कशाला अटॅच असतं? बिझनेसला अटॅच असतं ऑलवेज. तुम्ही बिझनेस विकलात की ऑटोमॅटिक गुडविल तुमचं जाणार, कारण तुम्ही ते दुकान सोडून देणार ना, तो मालक चालवणार ना, जो खरेदी करेल बायर तो चालवणार. म्हणजे इट हॅज रिअलायझेबल व्हॅल्यू. जेव्हा तुम्ही व्यवसाय विकाल त्यावेळेला तुम्हाला गुडविलची किंमत मिळते. गुडविलची किंमत मिळते. नेम अँड रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. कळालं? रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे काय? गुडविल आपण विकू शकतो.
डिक्शनरी काढून बघा. टू रिअलाइज म्हणजे टू सेल. आपण गुडविल विकू शकतो पण सेपरेट विकू शकत नाही. कशाबरोबर विकू शकतो आपण? बिझनेसच्या जोडीनं विकू शकतो. लक्षात आलं का? बघा, बिझनेसच्या जोडीनं विकू शकतो. आपल्या बिझनेसचं जे नावलौकिक आहे ते स्वतंत्र विकता येत नाही. ते बिझनेसला अटॅच असतो ऑलवेज. आणि बिझनेस विकायच्या वेळा ते विकू शकतो आपण, विकायची इच्छा असेल तर. ओके. आता व्हाउचर किंवा डॉकेट शब्द आहे बघा त्याला. व्हाउचर याचा अर्थ शब्द हा वापरलाय मी. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो, त्याला म्हणतात व्हाउचर. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतं त्यालाच डॉकेट किंवा व्हाउचर असं म्हणतात. बिल, कुठलंही ट्रान्झॅक्शन, किरकोळातलं किरकोळ असू दे. हा, तुम्ही कुठलाही विषय घेऊन या, एवढा एवढा किरकोळ खर्च झाला माझा, मग त्याचं बिल कसं मिळणार? त्याचं बिल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर एखादा खर्च केल्यानंतर एक 17 रुपये, 18 रुपये, 20 रुपये, 28 रुपये असे ऑड खर्च झाले असतील आणि ते बिझनेसच्या पैशातनं झाले असतील आणि त्याचं तुमच्याकडे कागदपत्रीय पुरावा काय नसेल, पण पैसे खर्च झालेत, तर काय करायचं? त्याच्या नावाचं पेमेंटचं व्हाउचर बनवायचं. खर्चाचं व्हाउचर बनवायचं आणि ते आपल्या फाईलला दाखवून टाकायचं. तुम्ही एका मोठ्या हॉटेलात गेलात आणि तिथल्या वेटरला 20 रुपये टिप दिला आणि ते बिझनेसच्या कार्यक्रमासाठी गेला होता. तो खर्च बिझनेसशी रिलेटेड आहे. मोठे क्लायंट आले होते, त्यांना घेऊन तुम्ही मोठ्या हॉटेलात जेवायला गेलात आणि तिथं तुम्ही 20 रुपये टिप दिली. हा खर्च झाला का नाही? मग तो खर्च काय करायचा? त्या हॉटेलच्या बिलात ऍड करून दाखवून टाकायचा. हॉटेलचे बिल जर 5,100 झाला असेल तर 5,120, 5,120, ते 20 रुपये त्याच्यात ऍड करून टाकून द्यायचे. नको असेल त्या 20 रुपीजला सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणून टाकून द्या. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च असं दाखवू शकता आणि त्या नावाचं एक व्हाउचर तयार करा. त्याच्यावर तुमच्याच कंपनीच्या एका जबाबदार व्यक्तीला, अकाउंटंट जो असेल त्याला त्यांनी सही केली तरी चालतंय. रिस्पॉन्सिबल पर्सन तुम्ही करायची काय गरज नाही. तो अकाउंटंट सेपरेट, त्याला सांगायचं 20 रुपयाचं एक व्हाउचर तयार कर रे. समजा तुमच्या गाडीमध्ये तुम्ही 500 रुपयाचं पेट्रोल भरलं आणि पेट्रोल पंपावरनं बिल घ्यायचं विसरलं. माहिती आहे ना, पेट्रोल पंपावरनं बिल पण मिळतं. पेट्रोल भरल्याचं बिल द्या म्हणलं की देतात की ते. तुम्ही विसरलात तर 500 रुपये पेट्रोलला खर्च टाक रे. तुम्ही तुमच्या अकाउंटंटला सांगू शकता बिल घ्यायचं विसरलोय. नाही काही लोक ऑफिसची जर गाडी असेल आणि पेट्रोल भरलं असेल स्वतः, तर काय स्वतःचे पैसे खर्च करतात, नंतर ऑफिसकडनं घेतात 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं म्हणून. आणि ते जे पेट्रोल पंपावरनं दाखवलेली पावती असती ती ऑफिसला जमा करून टाकतात, पैसे मिळतात. लक्षात आलं का? हा, प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला जो काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असतो त्याला म्हणतात व्हाउचर किंवा डॉकेट. आता तिथं आहे बघा, कॅश मेमो, इनवाइस, पे इन स्लिप. आता पे इन स्लिप हे कशा संदर्भातलं आहे? तुम्ही बँकेत जेव्हा पैसे भरता का नाही, बँकेत जर पैसे भरायचे असेल तर एक असं आडवं हे असतंय बघा, एक तिथं पैसे डिपॉझिट करायचा फॉर्म असतो. पैसे डिपॉझिट करायचा एक फॉर्म असतो. तो फॉर्म घेऊन तुम्ही त्याच्यात सगळे डिटेल्स भरायचे असतात. अकाउंट नंबर, पैसे, अक्षर, इन वर्ड्स, इन फिगर्स, ते सगळं लिहायचं असते, सही करायची असते. आणि ते खिडकीमधनं आत दिलं की तो काय करतो? त्याचे जे लहान भाग असतो तो तुम्हाला देतो आणि मोठा भाग तिथं लावून टाकतो. ते टोकेरी असतं त्याला लावून टाकतो. नंतर तुमच्या खात्यात ते पैसे जमा होतात. काय झालं? पैसे भरल्याचा पुरावा तुला काय मिळाला? तो लहान छोटा भाग असतो बघा, एवढासा काउंटर फाईल, ते आपल्याला मिळाली की पैसे भरल्याचा मोबदला. तो ऑफिसमध्ये फाईलला लावून टाकायचा. पैसे बँकेत डिपॉझिट केले, नंतर आपल्या पासबुकला त्याचं पोस्टिंग होतंच, तो विषय नाही. आता तुम्हाला त्याचा पुरावा मिळाला की नाही, त्याला म्हणतात पे इन स्लिप. आता कळालं? हा, आता काय केलं आतापर्यंत? हेड ऑफ अकाउंट, जे काय नवीन नावाचे व्यवहार तुमच्या व्यवसायात बिझनेसमध्ये घडतील त्या नावाने अकाउंट काढायचं. आता मी कालच एक उदाहरण सांगितलं, ते आज किती वोडाफोन आणि आयडिया हे दोन्ही कंपन्या एक झाल्यावर व्ही म्हणून किती जोरात ऍडव्हर्टाईज केली बघ त्यांनी. सगळ्या चॅनेलवर, सगळ्या न्यूजपेपरवर नवीन लॉन्च झालं ना, दोन्ही एकत्र आले ना. आलं का? मग ह्यालाच म्हणतात प्रमोशनल एक्सपेन्सेस. प्रमोशन केलं ना, दोघं एकत्र आल्यामुळं जोरात ऍडव्हर्टाईज केली. काल उदाहरण दिलं होतं बघा मी कालच्या लेक्चरला सुरुवातीला. प्रमोशनल एक्सपेन्सेस म्हणजे काय? आता हे ज्यांनी प्रमोशनल एक्सपेन्सेस केलेलं आहे त्याचा इफेक्ट किती वर्ष राहणार? कित्येक वर्ष राहणार, नो लिमिट. जोपर्यंत वोडाफोन आणि आयडिया एकत्र येऊन त्यांची सर्व्हिस चांगली आहे पब्लिकला आणि प्लॅन चांगले असतील. प्लॅन चांगले म्हणजे स्वस्त पाहिजेत लोकांना.
आणि डॉक्टर जास्त पाहिजे, नेट जास्त पाहिजे, काय लोकांना पटेल असे प्लॅन पाहिजे, तर ते पॉप्युलर होणार. म्हणजे त्याचा बेनिफिट किती वर्ष राहणार? भरपूर वर्ष राहणार. सांगता येत नाही दोघांचं, सर्व्हिसवर अवलंबून आहे. कळालं? प्रमोशनल एक्सपेन्सेस. मग ते प्रमोशनल एक्सपेन्सेस पहिल्यांदा ऍसेट साईडला घ्यायचे असतात, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला घ्यायचे असतात, अजून नवीन आहे तुम्ही. आणि नंतर ते दर वर्षाचा खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा असतो. ते मी लेक्चरमध्ये थोडंसं बोललोय. आता एवढंच लक्षात ठेवा. उदाहरण कालच दिलं होतं मी, आज आलं बघा. VI ऍडव्हर्टाईज आहे बघा, पेपर, न्यूज चॅनल सगळीकडे आहे. ओके, आता आपण काय करायचं आहे? एक्नॉलेजमेंट म्हणजे काय? एक्नॉलेजमेंट 36 नंबर. एक्नॉलेजमेंट ऑफ मनी रिसिव्ड इज कॉल्ड रिसीट. आपल्याला पैसे मिळाल्याचा पुरावा, प्रूफ. आपल्याला हे बघा, मनी रिसिव्ड इज कॉल्ड रिसीट. म्हणजे आपल्याला जर पैसे मिळाले असतील तर त्याचं पण बिल आपण बनवू शकतो आणि त्याच्यावर त्याची सही घ्यायची. तुझ्याकडनं मिळाले, तुझ्या हस्ते मिळाले. हा, लक्षात आलं? रिसीटचा अर्थ काय? एक्नॉलेजमेंट म्हणजे काय? आपल्याला पैसे मिळाल्याचा प्रूफ. हा सुद्धा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच आहे. झालं. आता जर्नलायझिंग पुढचे पण घेऊया, कारण हे लवकर संपल्याशिवाय तुम्हाला नुसती थिअरी एक्सप्लेन करतायत सर किती दिवस असं वाटेल, पण हे बेसिक केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता पुढचे एक्सप्लेन मांडलेत. जर्नलायझिंग म्हणजे काय? तुम्हाला जरा ओरिजिनल बुक, प्राईम बुक, जर्नल बुक बोललेलं आठवत आहे? आधीच्या एखाद्या दुसऱ्या व्हिडिओला आधीच्या जर्नल बुक, प्राईम बुक किंवा ओरिजिनल बुक म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर प्रथम ज्या पुस्तकात रेकॉर्ड केलं जातं त्याला ते नाव आहे प्राईम बुक, जर्नल बुक आणि ओरिजिनल बुक. मग त्या बुक्समध्ये जे आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्याला जर्नलायझिंग म्हणतात. पुढे एक जर्नल म्हणून एक टॉपिक आहे, त्याच्यासाठी हा शब्द आलेला आहे बघा. ए प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन द बुक्स इज कॉल्ड जर्नलायझिंग. हिशोबाच्या पुस्तकात बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जी प्रोसेस आहे, पद्धत आहे, प्रक्रिया आहे, त्याला जर्नलायझिंग असं म्हणतात. बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, त्याला जर्नलायझिंग असं म्हणतात. एवढं पुरे असलेलं उदाहरण नसतं. पुढं चेक म्हणजे काय? चेक म्हणजे धनादेश मराठीत. एकानी अकाउंट होल्डरनी दुसऱ्याला, समजा एखाद्याला आपल्याला पैसे द्यायचे असतील, पेमेंट करायचं असेल, पैसे द्यायचे असतील आणि त्याला आत्ता आपल्याकडे कॅश उपलब्ध नाहीये, कॅश नाहीये, कॅश कमी आहे आणि त्याला पेमेंट जास्त द्यायचं आहे आणि आपल्या बँकेत पैसे आहेत, तर त्याला काय म्हणायचं? मी तुला चेक देतो. मग चेक त्याला द्यायचा आणि तो माणूस तो चेक घेऊन कुठं जाणार? त्याला त्या माणसाला चेक द्यायचं, पैसे पाहिजे असतील तर तो चेक घेऊन तो बँकेत जाणार आणि बँक त्याला पैसे देणार. त्याला पैसे दिले तर त्याच्या खात्यात जमा करेल. म्हणजे आता इथं उदाहरण देता येते आपल्याला. हा मिस्टर ए हा अकाउंट होल्डर आहे एका बँकेचा, SBIचा आहे असं समजू. हा बिझनेसमॅन आहे आणि ह्यानं मिस्टर बी ला चेक दिला. मिस्टर बी ला 25,000चा चेक दिला. चेक अनकंडिशनल ऑर्डर. मग आता मिस्टर ए हा इथं आपण आहे, मिस्टर ए आपण आहोत. मिस्टर ए अकाउंट होल्डर आहे SBIचा आणि मिस्टर बी हा त्याला पेमेंट करायचा आहे. त्याच्याकडनं काहीतरी खरेदी केलं वाटतं, परचेस केलं वाटतं, त्याला पेमेंट करायचं 25,000. मग आपल्याकडे आता 25,000 शिल्लक नाही आहेत, शॉर्ट आहेत पैसे. मग त्याला म्हटलं आमच्या बँकेत पैसे आहेत, तुम्हाला चेक देतो. बरं चेक द्या म्हटलं. मग आपण त्याला चेक इश्यू केला म्हणतात. चेक इश्यू करणं, काढणे. मग हा माणूस चेक काढतो, त्याच्यावर स्वतःची सही करतो, तारीख, सही, अमाऊंट, इन वर्ड्स, इन फिगर सगळं असतंय आणि ह्याची सही असते त्याच्यावर. आणि तो चेक असा क्रॉस करतो. माहिती आहे का क्रॉस करतात? क्रॉस चेक कधीतरी ऐकलं का? पुढे येणार आहे, पुढच्या गोष्टी आहेत. क्रॉस करतो. क्रॉस केल्याने काय होते हो? चेक क्रॉस्ड चेक दिला तर काय होतंय? हे 25,000 त्या माणसाच्या खात्यात जमा होणार आणि मग त्याला विड्रॉ करता येणार. हातात मिळणार नाही. 20,000च्या वरची रक्कम चेक न द्यावी लागते, क्रॉस चेक न द्यावी लागते. 5-10,000, 7-8,000 साधा बेरर चेक द्या. बेरर चेक म्हणजे असं न करता. म्हणजे काय? बेरर चेक म्हणजे ज्याच्या हातात चेक त्याला पैसे मिळणार, ज्याच्या हातात चेक त्याला बँक पैसे देणार, चौकशी वगैरे काही नाही. बरं आता एवढं लक्षात ठेवा. दॅट्स ऑल. पुढे वाढत चाललंय बोलणं. चेक म्हणजे काय व्याख्या बघा. नाही कळत नाही, हळूहळू पुढे येणार आहे.
आता पहिल्या टर्मला येणार आहे तुम्हाला हे चेकचा विशेष सगळी बाब. आता रिटर्न अनकंडिशनल ऑर्डर, रिटर्न लेखी, अनकंडिशनल विना अट, ऑर्डर आदेश. कुठला लेखी विना अट आदेश ड्रॉन बाय डिपॉझिटर ऑन हिज बँक. कोणी बँकेला आदेश दिलेला असतो, ऑर्डर दिलेली असती. ऑर्डर कोणी दिलेली असती? या मिस्टर एनी स्वतःच्या बँकेला, ऐका नीट, या मिस्टर एनी स्वतःच्या बँकेला ऑर्डर दिलेली असती की मी ह्या चेकमध्ये ज्याचं नाव लिहिलंय त्याला पैसे द्या. कोणी कोणाला ऑर्डर दिलेली असती? तुम्ही अकाउंट होल्डर आहे, शब्दात म्हणायचं ऑर्डर. मिस्टर एनी SBI ला ऑर्डर दिलेली असती, आदेश, की मी ज्याचं नाव या चेकमध्ये लिहिलंय त्याला तुम्ही पैसे द्या. कुठनं द्या? माझ्या खात्यातनं काढून, मिस्टर एच्या, असा अर्थ आहे. डिपॉझिटर ऑन हिज बँक, जो बँकेत पैसे ठेवणारा माणूस आहे म्हणजे अकाउंट होल्डर, त्यांनी बँकेला रिटर्न अनकंडिशनल ऑर्डर द्यायची. अनकंडिशनल, कंडिशनल म्हणजे अटीसहित, अनकंडिशनल विना अट, असा अर्थ आहे. टू पे सर्टन अमाऊंट टू ए सर्टन पर्सन इज कॉल्ड चेक. सर्टन अमाऊंट टू ए सर्टन पर्सन, मी सांगितलेल्या व्यक्तीला चेकमध्ये नमूद केलेली रक्कम, त्या चेकमध्ये जी अमाऊंट लिहिलेली असती तेवढीच रक्कम त्याला द्या, त्याला चेक असं म्हणतात. धनादेश, त्या धनादेश मध्येच मराठीमध्ये उत्तर आहे, धन देण्याचा आदेश. कोणी कोणाला दिलेला असतो? मिस्टर एनी स्वतःच्या बँकेला आदेश दिलेला असतो की चेकमध्ये ज्याचं नाव आहे त्याला पैसे द्या. इथं चेकचा अर्थ संपला. आता पुढचं 2-3 पॉइंट सोपे आहेत, घेऊन टाकूया. प्रॉफिट म्हणजे काय? एकदम सोपं आहे. प्रॉफिट म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम. एक्सेस ऑफ इन्कम ते लगेच होऊ शकते म्हणूनच घेतले मी. ओव्हर एक्सपेन्सेस. आधी सगळे मराठी अर्थ. इन्कम म्हणजे तुमचं बिझनेसचे उत्पन्न, एक्सपेन्सेस म्हणजे तुमच्या बिझनेसचे खर्च. आपल्या बिझनेसमध्ये इन्कम जास्त झालंय कोणापेक्षा? एक्सपेन्सेस पेक्षा, तर तुमच्या बिझनेसला काय होणार? प्रॉफिट होणार. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस इज कॉल्ड प्रॉफिट. म्हणजे काय? इन्कम 70,000 झालं आणि तुमच्या बिझनेसचा सर्व प्रकारचा खर्च मिळून 40,000 झाला. इन्कम 70,000 झालं, सर्व प्रकारची जाहिरात वगैरे, कामगारांचा पगार, पाण्याचं बिल, लाईटचं बिल सगळं धरून 40,000 झाला. 70 वजा 40 किती प्रॉफिट राहिला? 30,000. 30,000 तुमचा प्रॉफिट. लक्षात आलं? इन्कम जास्त असेल आणि एक्सपेन्सेस कमी असतील तर प्रॉफिट, आणि उलट झालं तर वाचा लगेच. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस, एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस, हे बघ बाण, ओव्हर इन्कम. काही बिझनेसमध्ये विनाकारण खर्च वाढला आणि इन्कम जर कमी राहिला असेल तर त्या बिझनेसला काय होणार? लॉस. वाचून घ्या. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम इज कॉल्ड लॉस. म्हणजे तुम्हाला एक्सपेन्सेस जास्त झाले, खर्च बिझनेसमध्ये विनाकारण खर्च वाढले आणि इन्कम मात्र कमी राहिलं, कमी मिळालं, तर त्याला लॉस होणार. लास्ट आहे का? इन्कम जास्त, एक्सपेन्सेस कमी, प्रॉफिट. एक्सपेन्सेस जास्त, इन्कम कमी, लॉस. आता पे इन स्लिप आत्ताच सांगितलं बघा. बँकेत पैसे भरण्यासाठी जी स्लिप वापरतात, जो कागद वापरतात, असा आयताकृती असतो बघा, असा उभा असा असतो बघा, असा आयताकृती, आणि ही बाजू फाडून आपल्याला देतात. ते दोन्हीकडे सेमच लिहायचं असते, सेमच. अकाउंटचा अकाउंट नंबर, आजची तारीख, अकाउंट, तो अकाउंट कोणाचा आहे त्याचं नाव, अक्षरात आणि इन वर्ड्स आणि इन फिगर्स मध्ये रक्कम, 10,000 भरणार असेल तर 10,000, असं सगळं असं आयताकृती असते बघा. पे इन स्लिप आत्ताच सांगितलं तुम्हाला मी. बँकेत पैसे भरण्यासाठी जो कागद वापरला जातो त्याला पे इन स्लिप असं म्हणतात. वाचा. असं किरकोळ अर्थ पण घ्यावा लागतो. हे सगळे शब्द तुम्हाला माहित पाहिजेत म्हणून मी एक्सप्लेन करतोय. थिअरीमध्ये कुठेतरी येतात किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात. पे इन स्लिप कशासाठी वापरतात? टू डिपॉझिट द कॅश इन टू द बँक. हा, दिस स्लिप युज्ड टू डिपॉझिट मनी इन ए बँक इज कॉल्ड पे इन स्लिप. बँकेत पैसे भरण्यासाठी जे कागद वापरला जातो, आपण बोला बँकेत गेला की विचारायचं, हो डिपॉझिट करण्याचा फॉर्म कुठं आहे, बँकेत पैसे भरायचा फॉर्म. विड्रॉ असेल तर बँकेतनं पैसे, विड्रॉचं स्लिप कुठली, स्लिप म्हणायचं. विड्रॉ स्लिप असतात तिथं लोक. तुम्हाला जर कळ लक्षात येत नसेल तर बोलायच, तिथं असतात काही लोक, बँकेचेच लोक असतात, सांगतात डिपॉझिट स्लिप, विड्रॉल स्लिप. विड्रॉल म्हणजे बँकेतनं पैसे काढणे. इथं आता आज कुठून झालं? आता आज आपलं हेड ऑफ अकाउंट पासून पे इन स्लिप पर्यंत झालं. आज यातलं महत्वाचं म्हणजे गुडविल.
आणि हे जे बिलांचे प्रकार आले की नाही, कॅश मेमो, क्रेडिट मेमो, इनवर्ड इनवाइस, आउटवर्ड इनवाइस, नीट वाचून घ्या हे सगळे. प्रॅक्टिकली हे खूप आवश्यक आहे. आणि 11वीचा अकाउंटच्या बेसवरच सगळं बाहेर प्रॅक्टिकल चाललेलं असतं. 11वीचे जे सगळे टॉपिक आहेत ते प्रॅक्टिकल टॉपिक आहेत. आणि 11वीची वही आणि थेरी ही सगळी जपून ठेवा, कोणाला तरी देऊन हरवू नका. तेच सगळं लागतंय. आणि कुठेही पुढे इंटरव्ह्यूला गेल्यावर 11वीच्या बेसवरच तुम्हाला प्रश्न उत्तर विचारतात. जर्नल, लेजर, कॅशबुक, कॅश मेमो, क्रेडिट मेमो विचारतात. कॅश मेमो म्हणजे काय, क्रेडिट मेमो म्हणजे काय, चेक म्हणजे काय, असं विचारतात. 11वीच्या बेसवरच प्रॅक्टिकल अकाउंटिंग बाहेर चालतं. प्रत्येक व्यावसायिक जे हिशोब लिहितात ते त्याच्यावरच चालतात. मग 12वीपासून काय, 12वीपासून चॅप्टर आहेत. पार्टनरशिप अकाउंट्स असे टॉपिक आहेत. पार्टनरशिप, फायनल अकाउंट, पार्टनर्स ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ असे टॉपिक आहेत ते. त्याचा तुमच्या प्रॅक्टिकल अकाउंटशी काय संबंध नाही. बेसिक 11वीला आहे सगळं. ओके, आज इथं आपण थांबूया. आणि आता डेफिनेशन संपवण्याचा प्रयत्न करतोच लवकर. तरी आहेत अजून काही काही लहान आहेत, आवरूया तरी लवकरात लवकर. दररोज 10-10, 8-8, 10-10 घेऊन आवरूया. ठीक आहे. आता मी काल बोललो, परंतु लवकरच क्लासच्या तिथं तुम्हाला मेसेज पाठवतो ग्रुपवर. एकदा भेट करून घेऊया, सगळ्यांची ओळख होईल, माझी, तुमची आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये ओळख होईल लवकरच. मी म्हटलं तर करोनामुळे आपण जरा पुढच्या आठवड्यात करू, पण तसं नको. येत्या शनिवारपर्यंत बघू, मी ग्रुपवर मेसेज टाकतो. हां, कारण समक्ष भेटल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. कारण आता अजून आपली ओळख नाही. आता 2 मुलंच येऊन गेली, बाकीची मुलं त्यांच्या ओळखीने इकडनं तिकडनं कळाल्यामुळे जॉईन झालेली आहेत. हां, त्यामुळं तुम्हाला प्रत्यक्षात कोण आहे शिकवणारं हे एकदा ओळख होते तुमची. कारण आता फक्त व्हिडिओमधनं आपला संवाद चाललाय. संवाद प्रत्यक्षात बघितलंच नाही एकमेकाने. त्यामुळे एकदा शनिवारी वगैरे मी हे टाकतो, शनिवार रविवार चालते, आपल्याला काय अजून सुट्टीच आहे, तेव्हा कधी येता येते, सकाळचीच वेळ टायमिंग देतो, त्यावेळा या क्लासजवळ आपण तिथं भेटू. ऍडमिशन फॉर्म भरायचा त्या दिवशी, फोटो घेऊन यायचा, ते सूचनासाठी टाकतो ग्रुपवर मी. हां, त्या दृष्टीने करूया. आणि अजूनही 11वीला ऍडमिशन चालू आहे. इन्क्वायरी होऊन जातात. नंतर मग त्यांच्या अजून काही जण झोपलेले आहेत, नाही कॉलेज सुरू झाल्यावर बघूया, हे शब्द मला माहित आहे. कॉलेज सुरू झाल्यावर क्लास लावूया, तोपर्यंत आपला सिलेबस जातोय, पहिला चॅप्टर संपतोय सुद्धा, पहिला चॅप्टर. अशा पद्धतीने असू दे त्यांच्याबरोबर. ठीक आहे. वेळच्या वेळी जेवढे डेफिनेशन मी एक्सप्लेन करतोय टर्म्स, तेवढे लगेच वाचून ठेवा, अर्थ लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा वाचा. हा विषय नवीन आहे. आता कॉमर्स साईडला सर्वात महत्वाचे विषय 2, अकाउंटन्सी आणि इकॉनॉमिक्स. तुम्ही कुठल्याही कोर्सला जावा, काहीही करा, हे 2 विषय कायम असतात. आता जे तुम्हाला सेक्रेटरियल प्रॅक्टिस, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि हे दोन फक्त 11वी-12वी पुरते आहेत. FYला विषय वेगळे आहेत, TYला थेरी सब्जेक्ट वेगळे आहेत. त्यामुळे फक्त 11वी-12वी पुरतेच आहेत. तुम्हाला कायम बरोबर येणारे विषय कोणते, अकाउंटन्सी आणि इकॉनॉमिक्स. कुठेही जावा, BBA करा, MBA करा, CA करा, CS करा, ICWA करा, इकॉनॉमिक्स आणि अकाउंटन्सी ऑलवेज असतात हे 2 सब्जेक्ट. त्यामुळे हे 2 सब्जेक्ट तुम्हाला कायम चांगले करायला पाहिजे. बेसिक इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र बेसिक तयार करायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ओके, बाकीचा भाग उद्या बघू.